बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री अनिल भालेराव लिखित कथा तात्या. हुर्र अशी हाक गाव जागं व्हायच्या आधी पांढरीत ऐकायला यायची. आकाशात पक्ष्यांचे थवे तांबड्याबरोबर उंच भराऱ्या घेत असायचे. पक्ष्यांच्या किलबिलाटात रानाला जाग यायची. काळोखातली पिकं तात्याच्या आवाजानं जागी व्हायची. दव पिऊन गवत, वेली आणि दुरी टवटवीत झालेली असायची. साळुंक्या, चिमण्या जोंधळा खाता खाता दव प्यायच्या. कधी कधी तात्या त्यांच्याकडे कानाडोळा सुद्धा करायचा, पण धन्याच्या धाकापोटी म्हणा किंवा प्रेमापोटी बोटे वजा हाताने दगड मारण्याचा आणि हुर्र असे आरोळी ठोकत शेताच्या मध्ये गढीसारख्या गुळाजवळ उभा राहून पक्ष्यांना हुसकवायचा. साळुंक्या, चिमण्या आणि पोपट हे सर्व प्रतीक्षा यादीसारखे तारेवर बसायचे. तात्या आपल्या हत्तीसारख्या बोटे वजा पायाने फेंगडत फेंगडत डुलत डुलत पुढे निघायचा. 5-6 नंबर तो सहज पार करायचा. नाहीतरी वयाच्या 14 ते 15व्या वर्षांपासून तो हे काम अविरत करीत होता. जेव्हा तात्या उभा राहायचा तेव्हा बुजगावणं त्याच्यासारखंच वाटायचं. फक्त फरक एवढाच की बुजगावणं पांढऱ्या शर्टात असायचं आणि तात्या भगव्या शर्टात. गाव जागं होऊन लोक पांढरीत यायची. एका हातात डबडं आणि दुसऱ्या हातात विडी अशा अवस्थेत विस्कटलेले केस, डोळ्यांना चिपडं, उघडा बंब आणि टॉवेल लावला रामबोडूची हाक तात्यापर्यंत पोचायची. तात्या, अरे ओ तात्या. डोळ्यावर झापड असल्यागत रामबडू तात्याला भर 2 नंबरावरून बोलवून घ्यायचा. अरे तात्या, काल ओपनले कोणचा आकडा होता रे? जणू का रामबडू काल दिवसभर काम करून रात्रभर गाढ झोपला होता अशा आवाजात तो बोलत असतो. अरे काका, आकडा तू खेळतो आणि मले काहून विचारतो रे? दिवसभर पारावर कोण कुठत बसतं रे? तात्या जरा शहाणपणानं पण थोडं चिडक्या स्वरात पुढे बोलत राहतो. काल काय ढोसली होती का रे? मला विचारतो आकडा? म्हणून तर विचारतो रे. रामबाडू शांत स्वरात बोलतो. रामबाडू तर्र अवस्थेत होता म्हणून त्याला सुद्धा रात्रीच्या मटका बाजारात काय झालं माहीत नव्हतं. गावातल्या लोकांना मटका बाजाराची इत्यंभूत माहिती तात्यालाच असावी असं नेहमीच वाटायचं. सगळ्यांना भेटणारा दिवसभरातला पहिला माणूस तात्याच असायचा. तात्याला नमस्कार केल्याशिवाय कोणीच आपलं पोट रिकामं करत नव्हतं. अख्ख्या पंचक्रोशीत तात्या प्रसिद्ध माणूस होता. खरं तर अंगावर काटा फुटावा असा त्याचा रोग होता. तो कुष्ठरोगी होता. त्या रोगाने तात्या पार बधीर झाला होता. पण अख्ख्या पंचक्रोशीत राम राम तात्या असं म्हटल्याशिवाय रस्त्यावरचा वाटसरू पुढे जात नसायचा. तात्या शेतामध्ये दिसत नसला तरी लोक खात्रीने हाक मारायचे. तात्या शेतात जेथे कुठे असायचा तेथून ओ नक्कीच द्यायचा. त्याची खाली खुशाली विचारून माणसं पुढे जायची. तात्याही तेवढ्याच आपुलकीने नमस्कार करायचा. तात्या, कसं काय भाऊ? एखादा तांड्यावरचा लमाणी येताना तात्याला हमखास विचारत असे. काय नाही भाऊ, बरं आहे. तात्या लमाण्याने विडी फुकत तात्याजवळ बसायचं. तेवढ्याच रामबडू आपला कार्यक्रम आटोपून तिथे आलेला असायचा. कितीतरी वेळ रामबडू व येणारे तात्याजवळ रेंगाळत बसायचे. तात्याचे पाखरं हुसकवण्याचे काम हागणारे करायचे. पाखरांना कमीत कमी 2 ते 3 तास दुरईवर बसता येत नव्हते. किमान तासाला 15 ते 25 माणसं ये जा करत आणि त्यात त्यांचा कार्यक्रम बिडीचा धुवाही असा असायचा की पातळ विरळ तात्पुरतं एखादं ढग वावरात उतरावं आणि क्षणात नष्ट व्हावं असंच. त्यातले एखादे दोघे नक्कीच क्षयरोगी असायचे. त्यांच्या जोरात उसळी मारणाऱ्या खोकल्याने पाखरं निश्चितच दूर पळून जायचे. त्यामुळे तात्या किमान 2 ते 3 तास तर निवांतपणे गावात काय घडलं याची माहिती प्रत्येकाकडून मिळवायचा. रात्रीच्या जंगल ज्यूसचा वास अजून त्यांच्या वाफेऱ्यातून क्षणोक्षणी तोंड उघडताच बाहेर यायचा. दिवस कासराभर वर आल्यावर मग प्रत्येकाचीच कामाची लगबग आटपाआटपीचा खेळ सुरू व्हायचा.
तेवढ्यात तांड्यावरून येणाऱ्या वंजारणीच्या बांगड्यांचा आवाज ऐकून तात्या आवाज देत तिला म्हणायचा, याडी व याडी, कशाले व सकाळी धावपय, कल को ये घर आहेच नाही. वंजारीन म्हणते, ओ माय, संध्याकाळीच गेलतो शेरीनं. तात्या पुढे बोलत राहतो, तरी त्याला मी सांगत होतं थोडीशी कमी घे, पण म्हणत होता ओपनले मला आकडा लागला, आज लई प्यायची, नाहीतरी जिंदगीत काय ठेवले. काल कोण पाहिलं रे आपल्या गरीब आले, कधी मज्जा मारता येईल. जणू फुलास त्याच्या तोंडून वदत होता. मग नाही इथली प्यायची काय म्हणून घरले यायचं नाही का, रात्री डोळ्याचं लागे नाही, हे 12 माहीत चालते त्याचं. असं म्हणत वंजारीन पुढे नाकाला हात लावत आणि येणाऱ्या जाणाऱ्याकडे कानाडोळा करत निघायची. बरं जाय माय, पाहतेले कुठे पडलाय ते. तात्या असं म्हणत हळूच दुरळीत शिरायचा. यथावकाश थांबलेली कामाची जबाबदारी खांद्यावर घेत हुर्रची आरोळी ठोकत पार पलीकडच्या बांधावर निघून जायचा. राहून गेलेला एखादा हागणारा तात्याची नजर चुकवून दुरळीत बसलेला असायचा. त्याच्या बिडीच्या वलयाने तात्या चांगलाच खेकसायचा. का रे हो बाशाच्या पोटच्या दलिंदरा, अक्कल बिकल आहे की नाही रे, अख्खं गाव शेरीत बसतं, तो खुशाल साठात बसला रे मला. तात्याच्या शब्दाने कधी कधी हागणाऱ्याचं डबडं सांडून जायचं. घाईघाईने तो आठवायच्या नादात हे व्हायचं. दगड गोट्याशिवाय पर्याय उरायचा नाही आणि हागणारा धूम ठोकायचा. आपल्या बोटं वजा हातानं आपल्या बसक्या नाकावर हात फिरवावा आणि स्वतःशीच बडबडावं, साले हाकतानाही पुंगाने फुकतात. 5-6 नंबर ओलांडून जिथं मोकळं रान सुरू व्हायचं तिथे तो पोचायचा. अजूनही पात्यावरची मोती लकाकत असतात. दरीवर ऊन खेळत असतं. तात्याही अंगावर ऊन घेत लांबपर्यंत यायचा. शेंदोळीची वेल कधी कधी तात्याच्या पायात अडकून तात्या खाली पडायचा. त्याला उभं राहताना खूप कष्ट पडायचे. उष्ट्या तोंडी तात्या चिबडं खायचा. दुरीत फिरताना त्याचा पायजमा ओलाचिंब झालेला असायचा. त्याच्या संवेदनाच नष्ट झाल्या होत्या. त्यामुळे त्याला खाजेचं सुख मिळत नव्हतं. थोडीफार अंगावर चुळबुळ झाली की तो खाजवायचा. त्याच्या काळ्या शरीरावर पांढऱ्या रेषा उमटायच्या. आनंद तांबडं फुटल्यावर पहाटे दूर रानात कपाशीच्या वावरात अभ्यासाला बसला असायचा. नेहमीच्या सवयीप्रमाणे तात्या लांबूनच काही नंबरावर हाक द्यायचा, आनंद आला का रे वो. हा तात्या आलो, आज जरा उशिराच आलो. आनंदा पुस्तक रटक्यावर ठेवत म्हणायचा. तात्या मग आपला इतिहास उभा करायचा. काय सांगू हो, आज माझ्या बरोबरीची माणसं मास्तर आहे ती. तो शिंपी सर माझ्या शाळेत होता. त्या काही आम्हाला शिक्षण मिळायचं सलं ते शाळेच्या दाराच्या बाहेर. मास्तर काय शिकवाय ते कळत बी नव्हतं. सर लई कसं तरी व्हायचं. आपल्या लोकांचा लई इटाळ अख्ख्या शाईले. दिली शाळा सोडून या तरासा पायी लागलो गावाचं गवारं गोवायला आणि करून टाकलं लग्न. सले कैलं पण नाही हा रगत पितीचा रोग कधी जायला. त्या काही दाखतर कुठे होते ते सगळे लांबूनच बोलत. तेव्हापर्यंत सारे बोटं ढैलेत. बायको गेली मुंबईला निघून आणि मग हे काम करते तेव्हापासून. पण आनंद मिळतो या कामात. नशिबात जेवढं आहे तेवढं भोगतोय सुखानं. बरं जाऊ दे कर्माची कहाणी. वय बरं पुढे त्या झाडाखाली माचीस ठेवले. काढ बरं ते 2 कणस, भूज त्यांले, मले बी दे आणि तू बी घे. तात्याने बोटं वजा बोडक्या हातानं कणसाकडे निर्देश करायचा. आनंद सुकलेला कचरा घेऊन कणस भाजत बसायचा. तात्या त्याच्याशी अखंड बोलत राहायचा. अरे आनंद बाबू लई शिक आणि मास्तर होई. आपला बाबासाहेब म्हणायचा शिक्षण घ्या, पण सले आम्हाला ते जमलं नाही. आता लई वाईट वाटतं. बरं जातो, वानरा आली त्या बाजूले. बाबळीच्या झाडाखाली तात्या वानरा हाकायला निघून जायचा.
आपल्या बोटं वजा हाताने तात्या वानरावर दगड भिरकवायचा. असंही बऱ्याच वेळा घडायचं. तात्या आणि वानरामध्ये द्वंद्व व्हायचं. वानरातला महिया एकदा तात्याच्या पाठीवरच बसला होता. तात्याला तो कडाडून चावला होता. तात्याने विवळत असा काही ठोसा त्याच्या काळ्या तोंडावर मारला होता की महिया बाबुळीवर किंचाळत जाऊन बसला आणि तात्याकडे आपले पांढरे दात मिचकावत ची ची करू लागला. दिवसभर महिया विवळत असताना लोकांनी पाहिलं. सर्वच मजूर एकमेकांना विचारत होते, काय झालं रे ह्याला चिची करायला? जेव्हा त्यांना कळलं की तात्याने महियाला ठोसा लगावला, गावातली माणसं जेव्हा केव्हा भांडायची तेव्हा म्हणायची, असे देईल ना वांबू टाईप. एवढा त्याचा ठोसा गावभर प्रसिद्ध झाला होता. तसं तात्याचं मूळ नाव वामन असं होतं. तात्याने ठोसा मारून गावभर प्रसिद्धी मिळवली होती, पण तात्या चड्डीत मुतला होता. हे ऐकून सर्वांचं चांगलंच मनोरंजन झालं होतं. तात्याला सुद्धा त्या दिवसापासून महियाला पाहिलं की घाम फुटायचा. वानराविषयी त्याच्या मनात भीती नसली तरी त्या एका महियाच्या बाबतीत तात्या जागरूक राहू लागला होता. रोज त्या महियांकडे पाहत तात्या त्याच्यावर खेकसायचा. सऱ्या, काय पाहतो रे? महिया तात्याकडे पाहत झाडावर गप्प बसायचा. तात्याच्या नजरेला नजर भिडवत नव्हता. महिया व तात्याचा चाललेला संवाद पाहत एकदा सुखदेव रामू तिथं आला. तात्या, तुला मी लई गड्या महियाची भराली. तुम्ही एकाच्याच नांदीला भरतो. हसत हसत सुखदेव रामू म्हणाला. अरे लई चालू महिया आहे रे दादा, माणसांसहित नाही हा. तात्या सहज म्हणाला. सुखदेव रामूची 150 ते 200 एकर जमीन होती. त्या सर्व वावरावर तात्याचंच साम्राज्य होतं. कित्येक वर्षांची त्याची ती राखणदारीची मक्तेदारी त्याला मिळाली होती. त्याच्या मोबदल्यात त्याला महिना 60 रुपये आणि 2 वेळेचे जेवण मिळायचं. वयाच्या 15व्या वर्षांपासून तात्या कुष्ठरोग पीडित होता. त्याचा इनामीपणा आणि खानदानी बापजाद्यांची परंपरा लक्षात घेता सुखदेव रामूने त्यालाही सालदारी दिली होती. झाडाला कुठे माणसांचा रोग होतो का, असं म्हणून सुखदेव रामूने त्याला मान दिला होता. सुखदेव रामू नाहीतरी विठ्ठलाचा वारकरी होता. तात्याच्या हातापायांना जखमा होऊन बोटं झळायला लागली होती. अंगावरचे केस झळून तात्याची कातडी गेंड्यासारखी होत होती. नाक आपोआप बुटकं होत होतं. त्या काळात बायकोने त्याचा तिटकारा केला. तिने मुंबईच्या दिशेने आगेकूच केली. ती पुन्हा तात्याकडे परतलीच नाही. बरीबोरला तात्याच्या पोटचा पोरगाही घेऊन गेली. कधी कधी तात्या त्याच्या आठवणीने डोळ्यात पाणी आणायचा. त्याच्या बायकोने टाकून दिले, पण त्याच्या वाड्यातल्या घरानं स्थलांतर केलं नाही. तात्याचा नित्यक्रम पहाटेला 5 वाजता सुरू व्हायचा. त्याला उठवायला भोंग्याची गरज नव्हती की कुठल्या अलार्मची. वावरात जायचं, वावराची राखण करायची, हंगामाप्रमाणे तात्याची पाळी बदलायची. खरीपाची पिकं खळ्यात आली की गंज सांभाळायचे काम ही तात्याच करायचा. या सुगीच्या दिवसावर त्याला फुरसत नसायची. गंजांना भीती कशाची असायची तर ती होती डुकरांची, गुरांची आणि वनरांची. तात्या राखणदार असल्या शेतात चोर कधी पावलं ठेवत नसायचे. पंचक्रोशीतला प्रत्येक भामटा त्याच्या वांबू टाईपला घाबरायचा. प्रत्येक भामट्याला तात्या ओळखायचा. बहुतांशी भामटे ही कोणाच्या पोटावर गदा नकोन बिनधास्तवाल्यांच्या वावरात शिरून पोटापुरती चोरी करायची. रात्रीच्या वेळी तात्या ओम नमो शिवाय, जय शंकर पार्वती असं म्हणत जप करायचा. त्या जपाने आसमंत व्यापून जायचा. रात्री अपरात्री तांड्यावर जाणाऱ्याला तात्याचा सहारा वाटायचा. कित्येक लांबपर्यंत तात्यांचा हा जप वाटसरूंची संगत करायचा. भूता खेताना घाबरणाऱ्यांना तर आयतच वरदान मिळायचं. तात्याने कित्येक उन्हाळे पावसाळे जंगलात काढले, पण तात्या कधी भूता खेतांविषयी रंगेल कथा कधी सांगत नव्हता. पण तात्याच एक भूत होता, एक निरुपद्रवी आणि माणुसकीने टच भरलेला. पुलगावचा सोम्याला लांबूनच गुडावर भूत दिसलं. अगदी काळं कुट्ट डुलत गुडावर चालताना सोम्याने चड्डीतच घाण केली. त्याची दातखिळी बसली. पहाटेला पाहुणा कुठे गेला म्हणून शंकर गेला.
तेव्हा त्याला सोम्या पांढरीत पडलेला दिसला. शंकरने त्याची दातखिळी उपटली. तेव्हा सोम्या म्हणाला, अरे रातच्याला भूत पाहिला आणि इथेच सारा पसारा केला. तात्या अजून गुडावरच झोपला होता. हे पाहून शंकर्या गदागदा हसला आणि सोम्या लाजला. पाहुण्याचे हाल पाहून सारे पोट धरून हसले. गाव जागा व्हायच्या आधी तिसऱ्या प्रहरी तात्या गाढ डुलकी घ्यायचा. कधी कधी तात्याच्या कुशीत साप निर्धास पडून राहायचे. तात्याला थंडी झोंबत नसायची. तात्याचे हातपाय उंदीर कुरतडायचे. त्यातून भळाभळा रक्त यायचं. तात्याच्या हातापायावर ताव मारणाऱ्या उंदरांना साप गिळंकृत करून सुस्तावल्यासारखे पडून राहायचे. कोणीतरी पहिला वाटसरू शरदाच्या चांदण्यात चमकणारा साप पाहून तात्याला आवाज द्यायचा. तेव्हा तात्याला जाग यायची. कदाचित तात्याची ही वेळ झालेली असायची. कुठेतरी तांबड्याची चाहूल लागलेली असायची. त्या प्रकाशात तात्याला भळभळ वाहणाऱ्या रक्ताची जाण यायची. तात्याकडे विडीचे कागद जमा असायचे. तेच तो जखमेवर लावायचा. ताबडतोब रक्त थांबायचं. वाटसरू तात्याजवळ यायचा, पण सापाची हालचाल होत नसायची. मग कित्येक वेळा तात्या आणि वाटसरू त्यावर चर्चा चर्वण करायचे. हा रोग जडल्यापासून थंडी ऊन याची बाधाच होत नाही रे. किडे मुंग्या चावल्या तरी काही होत नाही रे. मग हे शरीर म्हणजे दगडच. फक्त तहान भूक आणि मेंदूत विचार आहे, एवढाच फरक. तात्या वाटसरूला सांगत राहायचा. तात्याने आता काट्यावर अंग टाकलं होतं. त्याला आता कसलीच मोह माया होती. खड्यावर माल येऊन पडला की तात्याच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था सुखदेव रामू करायचा. कडक थंडीच्या दिवसात खड्यावर तात्या रात्रीची रांगोळी करायचा. तो रात्रीचे मजूर आले की मळणी यंत्राच्या आवाजाती सताड ढारा दूर झोपायचा. मध्येच जाग आली तर तात्या 5-6 नंबर फिरून यायचा. मळणी यंत्राचा आवाज थांबला की तात्या खड्यावर परतायचा. सर्व मजूर गुळाचा चहा फुरक्या मारत प्यायचे. कोणीतरी पुढे येऊन तात्याच्या ताटात चहा ओतायचा. चहा पिऊन झाला की सर्व मजूर तात्याभोवती जमायचे. तात्या दोन्ही तळव्याने अवकळा करत ताट उचलून कुत्र्यानं जिभेने पाणी प्यावत असं तात्या चहा प्यायचा. मग ताट बाजूला सारून तात्या छान रंगतदार अर्धा तास गोष्टी सांगायचा. त्याच्या काळातील हिरो म्हणजे दिलीप कुमार, राज कपूर, भारतभूषण यांच्या कथा तो सांगायचा. तो चांगला असताना मुंबईला फेऱ्या मारायचा. तो त्यांना भेटायलाचही सांगायचा. प्रत्येक चित्रपटाचं पूर्ण चित्रण तो रेखाटायचा आणि सर्व ते तल्लीन होऊन त्याचं ऐकायचे. पुन्हा मळणी यंत्र सुरू झालं की तात्या पुन्हा ढाराडूर झोपायचा. रात्रीचे 2:30 वाजलेले असायचे. शरदाच्या गार चांदण्यात थंडगार वाऱ्यात मजूर कामात धुंद होऊन जात. अशाही आवाजात तात्याला अजांची बांग ऐकायला यायची. तो जागा होऊन मजुरांना पहाट झाल्याची सांगायचा. मजूर गेल्यावर तात्याचं काम सुरू व्हायचं. तात्या काम करता करता दूरदूरच्या यात्राही करायचा. त्याला त्याच्या धन्याने कधीच मना केली नाही. भजन कीर्तनात तो रंगून जायचा. भजन कीर्तन संपले की पुढचा भाग तात्याकडे यायचा. तात्या गोष्टी सांगायचा. त्याने मांडलेल्या धुनीवर कित्येक साधुसंत यात्रेकरू मुक्कामी राहायचे. तो लोकांना खिळून ठेवायचा. यात्रेला जाताना सुखदेव रामूकडून साठवलेले पैसे घेऊन जायचा. बुधवारी गावाचा बाजार असायचा. त्या दिवशी तात्या 11 ते 4 अशी सुट्टी घ्यायचा. गावात मटण शिजायचं. काही बामणही चोरून चोरून मटण खायचे. सुखदेव रामू स्वतः जेव्हा तात्यासाठी मटण भाकरी संध्याकाळी घेऊन यायचा तेव्हा दिवसभरातल्या मटणाची कहाणी तो सांगायचा. सुखदेव रामू तसा तात्यापेक्षा वयाने लहान. तात्या त्याचा बाप्पापासूनचा सालदार. बापाचीच परंपरा मुलगा पाळत होता. सुखदेव रामू सांगायचा, त्या श्याम्या कुलकर्णीने सकाळीच मला सांगितलं होतं, पावशेर घेऊन ठेव. पैसे दिले मग वरतून म्हणतो कसा, सले तुम्ही पाटील लोकांच्या हातचे मटणाले लई चवरे. या शांकेने मन भरतं. यात का रे तुम्ही काय घालता. मया बायकोले सलस जमत नाही. सगळं मटण गोड करून टाकते. लय जीवावर येते रे. सुखदेव रामू जरा मीठ मिरची लावून खिल्ली उडवायचा. तात्याही मग बोलता व्हायचा.
अरे तो देववाड्यातला कुरकुरे बामण हायस्कूलचे मास्तर आहे पाय तो. या तांड्यावर मटण खायले राठोडच्या घरी येतो. खातो बायकोली बी केळीच्या पानात मटण घेऊन जातो. हे ऐकून दोघंही खदाखदा हसतात. या बामणाम पायीच मटण महागलं असा दोघंही शेरा मारायचे. तात्या बुधवारी दुपारच्याला सुट्टी घेऊन घरी यायचा. विहीरभर असलेल्या बायकांकडून मोठ्या डबड्यात पाणी घेऊन घंगाड भरायचा, मटकं भरायचा. कपड्यांना साबण त्याला लावता येत नसला तरी त्याचे भगवे कपडे स्वच्छ असायचे. त्याच्या पत्र्याच्या घरात खाट होती. पैसे देऊन तो एखाद्या बाईकडून गोधडी शिवून घ्यायचा. त्याचा हिशोब तंतोतंत असायचा. त्याच्या घरात शंकर पार्वतीचा फोटो होता. जेव्हा जेव्हा घरी तो यायचा तेव्हा त्यांना फूल वाहायचा. घर झाडून स्वच्छ ठेवायचा. आता वैद्यकीय शोधाचे वारे गावात आले होते. एक शासकीय कुष्ठरोग तज्ज्ञ त्याच्याकडे यायचा. त्याला घरपोच औषध द्यायचा. पण आता तात्याच्या रोगास 25 ते 30 वर्ष झाली होती. बुधवारच्या दुपारी भगवे स्वच्छ कपडे, टोपी आणि पायात नवीन बुटं घालून तो डुलत डुलत बाजारात जायचा. पण स्वच्छ आंघोळ करूनच. एक एक तास तो शंकर पार्वतीचा जप करत आंघोळ करायचा. गावातले मदन मारवाडी, अण्णा पाटील, कुलकर्णी टेलर, शिंपी सर, गोविंद सेठ सारेच त्याला विचारायचे, अरे तात्या, आज गावात चोर पकडायला आला की डुक्कर ओवायला आलो रे भो. तात्या सगळ्यांची ख्याली कुशाली विचारून आपल्या पत्र्याच्या घरात परत यायचा. तो बाजारात फेरफटका मारून यायचा. त्याची संत मंडळी तेथे त्याला भेटायची. नदीकाठी असलेल्या मंदिरात ते सगळे जमायचे. बुटा राजधर, रायरीवरची गुरुमाय, सोमत्याबाई, तळेगावचा बामण सगळे यायचे. संपूर्ण आठवड्याचा आढावा ते घ्यायचे. बुटा राजधर आणि त्याची बायको भजन तज्ज्ञ होते. तर गुरुमाईचा डोंगरावर मठ होता. तिनं म्हणे 12 वर्षे तप केलं होतं. ती रंगनाथ बाबाची शिष्या तळेगावचा बामण महिनोन महिने भटकंतीवर असायचा. त्याची उंची 10 फूट. तो चप्पलच घालायचा नाही, कारण त्याच्या पायाची चप्पल मिळणे कठीण होते. सोमत्याबाई प्रपंचात राहून परमार्थ साधणारी भक्तिगण. त्यांचं एक छोटंसं मंडळच होतं. संध्याकाळी तात्या परतायचा तेव्हा तो मुरमुरे, शेव, जिलेबी विकत घेऊन जायचा आणि तसाच कामावर जायचा. वावरातच तो ते खात बसायचा. महाशिवरात्रीला तात्या त्याच्या जमलेल्या पैशातून शिवभक्तांना जेवण द्यायचा. 2-3 दिवस अगोदरच तो शहाण्या सुलत्या माणसांना बोलावून त्याच्याकडे पैसे सुपूर्द करायचा. सर्व सामान त्यांच्याकरवी तो आणायचा. 2-3 पोरांना घेऊन तो रानात गवऱ्या जमा करून तो ज्या अमराईची राखण करायचा तिथे त्यांना घेऊन जायचा आणि म्हणायचा, या रे गड्यानो इकडे, हा खणावर इथं. पोरं पटापट माती उकरायचे. त्यातून पिवळी पिवळी धमक केळी बाहेर निघायची. त्यातली 2-4 तात्याला देऊन बाकीची पोरं फस्त करायची. कधी कोणी आगाऊपणा केला तर आपल्या बोटवजा हाताने बरोबर नेम लावून दगड मारायचा. कधी कधी त्याचा वांबू खाक्या तो दाखवायचा. त्याचा पुतण्या सूर्या आणि त्याची नेहमीच जुंपायची. सूर्या त्याला खूप सतवायचा. तात्या तळव्यावर दगड घेऊन बरोबर सूर्याच्या टाळक्यावर मारायचा. सूर्या महाअवली होता. सूर्या त्याला डिवचायचा. तेव्हा तात्या त्याच्या मागे धावत त्याला वांबू खाक्या दाखवायचा. या दोघांमधलं द्वंद्व पाहून सगळ्यांना गुदगुला व्हायच्या. पण हाच तात्या प्रेमाने सूर्याला खाऊला पैसे द्यायचा. सूर्याच्या बापाने म्हणजे त्याच्याच मोठ्या भावाने देवरामने तात्याला पैशावरून मारला. तात्या बरेच दिवस विवळत त्याच्या कुऱ्हाड्यात पडून राहिला. सर्व माणसांनी देवरामला थू थू केलं होतं. 2-3 दिवसांनी सूर्या व देवरामनेच त्याला हळद लावली, औषध पाणी केलं. सुगीचे दिवस संपले की तात्याला भर पगारी सुट्टी मिळायची. 1-2 महिने तो घरीच असायचा. सुगीचे दिवस संपल्यामुळे लोकही मोकळीच असायची. तात्याचा फड मग रात्री 2-2 वाजेपर्यंत रंगायचा. संध्याकाळी जेवण संपल्यानंतर लोक चौकात जमा होत असायचे. तात्याची वाट पाहत थांबायचे.
मग तात्या तासन तास गोष्टी सांगत राहायचा. लाल मोती, लीलावती, आवडती नावडती, मोत्याचा राजकुमार अशा कितीतरी गोष्टी तो सांगायचा. लहान पोरं टोरं तर तात्याच्या इतक्या जवळ बसायची की तात्याच त्यांना हटकायचा. लोक त्याच्या ह्या गोष्टीत रंगून जात. रोज रात्री लोक त्या तात्या कधी एकदाचा येतोय आणि गोष्ट सांगतो याची वाट पाहत बसत. तात्या एक गोष्ट 10-10 दिवस मालिकेप्रमाणे सांगायचा. त्यांच्यातली पात्र अक्षरशः जिवंत करायचा. उद्याच्या मालिकेत किंवा भागात काय काय घडणार आहे याचं कुतूहल सर्वांनाच असायचं. सगळेच अगदी वेळेवर गोष्ट ऐकायला यायचे. पावसाच्या दिवसात झडी लागली की एखाद्या घरात किंवा धर्मशाळेत सगळे जमायचे. एखाद्या कोपऱ्यात तात्या बसायचा. बाहेरचा पाऊस आणि तात्याची गोष्ट ऐकता ऐकता लहान पोरं केव्हा झोपून जायची. जसा जसा पाऊस पडायचा तसं तसं तात्याचे शब्द भरभरून वाहत. पुन्हा लोक दुसऱ्या दिवसाची वाट पाहत बसत. सर्व म्हाताऱ्या बायकांचा तात्या म्हणजे गळ्यातला ताईत झाला होता. कधी कधी तात्या आकडायचा तेव्हा वाना बोय म्हणायची, ए वामन्या, लय भाव खाऊ नको. तेव्हा तात्या म्हणायचा, ओ मायानो, आज मी लई थकलो, कालच्याला सांगीन. पाहे वामन्या, कालच्याला गोठ व्हायला पाहिजे, असं वचन घेऊन त्याला म्हाताऱ्या जायची परवानगी द्यायच्या. आंब्याला मोहर आला की तात्याला सुखदेव रामू बोलावून घ्यायचा. इतरांचीही त्याला राखोळीची निमंत्रणं यायची. मग पुन्हा तात्याचा मुक्काम जंगलात हलायचा. नुकत्याच आंब्याला कैऱ्या आला की तात्या 24 तास सेवा सुरू व्हायची. दुपारच्याला अमराईमध्ये लोक जमा व्हायचे. तात्याचा कथाकथनचा कार्यक्रम मग रानात सुरू व्हायचा. रात्रीला तात्या रानातच झोपायचा. आकाशातलं टिपोर चांदणं त्याचे डोळे टिपून घ्यायचे. मंद गार वारा त्याला झुंबत नसला तरी तो त्याने प्रसन्न होत असे. त्याचं रात्रीचं निरीक्षण सुरू असायचं. विविध पक्ष्याविषयी तो खूप सांगायचा. दुपारचं कथाकथन संपल्यावर तो गाडून ठेवलेल्या कैऱ्या पोरांना वाटायचा. हरभरे भाजून खायला पोरांना सांगायचा. पिकलेले आंबेही खायला मिळायचे. गावाच्या कार्तिकी यात्रेला तात्या यात्रेपासून थोडं लांब अशा जागेवर धुनी लावायचा. त्या धुनीवर त्याची सदस्य मंडळी, भक्ती मंडळ, सोमत्याबाई, बुटा राजधर, गुरुमाय, भिक्या वाघ्या, तळेगावचा बामण सगळी जमायची. काम करायची. यात्रेकरूंना ते मोफत जेवण द्यायचे. रात्रीला भजन कीर्तन करायचे. त्यानंतर तात्या देवांच्या गोष्टी सांगायचा. त्या दिवसावर तो 10 दिवस तिथेच थांबायचा. परमेश्वराचं नामस्मरण त्याच्या जीवनाचाच जणू काही भाग झाला होता. त्याच्या कथाकथनाने तात्या पंचक्रोशीत प्रसिद्ध झाला होता. गावोगावी त्याच्या भजनी मंडळींना बोलावणं द्यायचं. त्याच्या कथाकथनामुळे रामदास पवार या चांभाराने त्याला त्याच्या घरीच ठेवून घेतलं. त्याची बायको वेनाबाई तर त्याची भक्त बनली होती. भरत, रमेश व त्यांच्या बायकांनी तात्याला इतकं दिलं की सुखदेव रामू, वाड्यातील मंडळी, गावकरी रामदासच्याच घरी जाऊ लागली. रामदास पवारला न ओळखणारा माणूसही तात्यामुळे रामदासला ओळखू लागले होते. रामदासचं घर आता गर्दीने ओसांडू लागलं होतं. पण काही विघ्न संतोषी माणसं तात्याने चांभाराच्या घरी का जाऊन राहायचं असा प्रश्न उपस्थित करून त्याला पुन्हा वाड्यातून बोलावणं पाठवलं. पण तात्या आता चांभाराच्या भक्तीच्या मोहमायेत पडून तो त्याच घराचा झाला होता. तात्या आता थकला होता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.